नमस्कार मित्रांनो, आज आहे 31 जुलै 2025 गुरुवार। आजच्या दरम्यान आपल्याला राज्यात फक्त काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल, तर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी मात्र आजपासून पाऊस हा बंद होणार आहे। मित्रांनो, 31 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा सूर्यदर्शन हे पाहायला मिळणार आहे। कुठेही पाऊस असणार नाही, फक्त काही भागातच आपल्याला आजच्या दरम्यान ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल। तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर अंदाज। हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे आणि कुठे पाऊस उघाड असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, आज रात्रीपर्यंत आपल्याला विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ तसेच वाशिमच्या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळेल। मराठवाड्यात देखील आज आपल्याला फक्त आजचा दिवस आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात ढगाळ वातावरण हे पाहायला मिळेल। तर रात्रीच्या दरम्यान तुरळक ठिकाणी फक्त एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो, मात्र मोठा पाऊस राज्यात आज कुठेही असणार नाही। मित्रांनो, मागील 2 दिवसात राज्यात मोठा पाऊस हा झालेला आहे, मात्र आजपासून राज्यातील पाऊस हा कमी होणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव आणि खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज पाऊस हा बंद झालेला हा पाहायला मिळेल, मात्र काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते। मित्रांनो, उद्यापासून राज्यात 8 दिवस कुठेही पाऊस असणार नाही। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगरच्या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण हे पाहायला मिळेल, मोठा पाऊस कुठेही असणार नाही। कोकण पट्ट्यात मात्र मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज दिवसभर हा पाऊस उघडलेला हा पाहायला मिळेल, मात्र रात्रीच्या दरम्यान कोकणाच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।